दरम्यान या भोंदूबाबा खरातची चौकशी अजूनही सुरूच आहे। एसआयटी आणि क्राईम ब्रांचकडून आता चौकशी केली जाते। एसआयटी आणि क्राईम ब्रांचनं अनेक तांत्रिक पुरावे सुद्धा आता गोळा केलेले आहेत। खरात विरोधी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये 7 गुन्हे दाखल झाले होते, मात्र आता आज अशी एक अपडेट आली की 8वा सुद्धा गुन्हा आर्थिक फसवणुकीदरम्यान दाखल करण्यात आला। दरम्यान अशोक खरात प्रकरणाचे विधान भवनामध्ये सुद्धा पडसाद उमटलेत। पुरावा संपवण्यासाठी कदाचित खरातचा एन्काउंटर सुद्धा होईल, काँग्रेसचे विजय वडेट्टीवारांनी शंका व्यक्त केली आहे। पेनड्राईव्ह समोर आला तर दोघा तिघांची विकेट तर जाईलच, असाही धक्कादायक दावा वडेट्टीवारांनी केला। मी जबाबदारीने सांगतो, जर ते पेन ड्राईव्ह पुढे आलं तर मंत्रिमंडळातील 2-3 लोकांची विकेट जाईल, पण ते आणू शकणार नाहीत। ते प्रकरण दाबल्या जाईल आणि सोयीचं जेवढं आहे तेवढंच ते पुढे आणलं जाईल। उद्या मला वाटतं की या सगळ्यामध्ये पुरावाच संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर पण होईल, एवढं मोठं हे प्रकरण आहे।